नमस्कार. मी डॉक्टर कैलास दौंड, मराठी भाषिक, साहित्यिक, कादंबरीकार, कवी, स्तंभलेखक, कथाकार. आपल्यासमोर दोन कविता ठेवतो. पहिली कविता आहे माय मराठी बोलता. मराठी भाषेच्या अभिवृद्धीसाठी, मराठी भाषा बालमनात रुजण्यासाठी अशा कवितांचा खूप उपयोग होत असतो. आपणाला माहीतच आहे, मराठी भाषेला नुकताच अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आहे. त्यानंतर लगेचच आता दिल्ली येथे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची सुरुवात सुद्धा होत आहे. त्या औचित्याने ही कविता मराठी रसिकांसाठी. माय मराठी बोलता, माय मराठी बोलता भरे काळजाचा घडा. माय मराठी बोलता भरे काळजाचा घडा. महाराष्ट्राच्या अंगणी पडे वैखरीचा सडा. महाराष्ट्राच्या अंगणी पडे वैखरीचा सडा. तिने भरला हुंकार शाहिरांच्या तुतार्यांनी. तिने भरला हुंकार शाहिरांच्या तुतारींनी. तिने गाजविले शौर्य, तिने गाजविले शौर्य शिवबांच्या सामर्थ्यांनी. भीमा कोयना गोदेचा, भीमा कोयना गोदेचा. तापी कृष्णा आणि वर्धेचा. नित्य वाहतो खळाळ, नित्य वाहतो खळाळ. ज्ञाना तुकयाच्या वाणीचा, ज्ञाना तुकयाच्या वाणीचा. दऱ्या खोऱ्यातून फुले माय मराठीचा मळा. दऱ्या खोऱ्यातून फुले माय मराठीचा मळा. सह्याद्रीच्या कड्यांनाही तिचा थोर कळवळा. सह्याद्रीच्या कड्यांनाही तिचा थोर कळवळा. माय मराठी भाषेचा मीही इवलासा पूत. माय मराठी भाषेचा मीही इवलासा पूत. दस दिशा फिरताना हाती धरणार पोत. माय मराठी भाषेचा जगतात बोलबाला. माय मराठी भाषेचा जगतात बोलबाला. असे विजयाची बोली परी हात घाली काळ झाला. असे विजयाची बोली परी हात घाली काळ झाला. परी हात घाली काळ झाला. आणि एक दुसरी कविता औचित्य आहे शिवजन्माचं. त्या निमित्ताने ही कविता सुद्धा मराठी भाषा आणि राजे छत्रपती शिवाजी महाराज यांचाही एक अतूट अनुबंध मराठी मनावर आहे. खास करून ही बालवाचकांसाठी, बालकांसाठी कविता आहे. कवितेचं नाव आहे शिवबा. खरंच किती सुंदर होते आमचे राजे शिवाजी. खरंच किती सुंदर होते आमचे राजे शिवाजी. रयतेसाठी लावली होती त्यांनी जीवाची बाजी. रयतेसाठी लावली होती त्यांनी जीवाची बाजी. गड किल्ले जिंकून घेतले, गड किल्ले जिंकून घेतले स्वराज्याच्या रक्षणासाठी. वृक्षावर त्यांनी प्रेम केले निसर्गाच्या वाढीसाठी. मावळे त्यांच्या सोबत होते, मावळे त्यांच्या सोबत होते. तळ हातावर घेऊन सीर संकटाचा सामना करीत क्षणाचाही नसे उशीर. अष्टप्रधान मंडळ त्यांचे कारभार चाले सुरळीत. शिवबाचा वचक होता प्रधान होते समाजहित, प्रधान होते समाजहित. जिजाऊ आणि शहाजीचा, जिजाऊ आणि शहाजीचा शिवबा होता युगपुरुष. रुबाबदार आणि देखण्या रूपा पाहून होतो आपण खुश. शिवबांच्या गोष्टी मजला आवडतात खूप खूप. शिवबांच्या गोष्टी मजला आवडतात खूप खूप. त्यामुळे मिळून प्रेरणा, त्यामुळे मिळून प्रेरणा. सत्कार्याला येतो हुरूप, सत्कार्याला येतो हुरूप. धन्यवाद. नमस्कार.